Hello friends, once again very welcome to all of you. Today we have to start our Java practical. So for that purpose we have to move towards so for this one we have to first start our server. After that we have to log into the telnet. So localhost login there. So login name is exam1, password is exam. बघा आपण जसं PHP चे प्रॅक्टिकल करण्यासाठी var www.html त्यामध्ये स्वतःच्या नावाचं फोल्डर अशा पद्धतीने जात असतो. तसं मात्र जावा मध्ये तुम्ही डायरेक्टली प्रोग्राम केले तरी चालतात, कुठेही जाण्याची गरज नसते. मात्र शक्यतो आपण आपल्या नावाचं काय करावं, फोल्डर करावं. जसं की मी ने पोटे नावाचं फोल्डर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे काही बघा आज टुडे वी हॅव टू स्टार्ट आवर प्रॅक्टिकल नंबर 1 सेट बी क्वेश्चन नंबर 1. आपल्याला जे काही सेट बी आहे त्याच्यातला जो काही पहिला प्रश्न आहे तो त्या ठिकाणी काय करायचा आहे, बघायचा आहे. राइट अ जावा प्रोग्राम टू डिस्प्ले दी सिस्टम अँड डेट इन व्हेरियस फॉर्मॅट. आपल्याला जे काही विविध फॉर्मॅट्स आहेत त्या फॉर्मॅट मध्ये डेट अँड टाइम काय करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम लिहायचा आहे. बघा ऑलरेडी आपण हिस्ट्री ऑफ जावा, त्यानंतर जावा काय आहे त्याचे वैशिष्ट्ये आपण ऑलरेडी बघितलेले आहे. तुमचं थेरी मध्ये सर्व झालेलंच आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आहेत का? येस ऑर नो? इफ यू हॅव एनी क्वेश्चन रिगार्डिंग टू दिस पार्ट देन यू कॅन आस्क मी. यस नो सर. त्या बाबतीत काही अडचण थेरी पार्ट मध्ये? बघा मग आता कोणताही प्रोग्राम करायचा असेल तर आपल्याला एडिटर लागतो. मग आपण एडिटर घेतला, त्याच्यानंतर नेम प्रोग्राम नेम डॉट जावा आपण त्या ठिकाणी घेत असतो. बघा मग आपण प्रोग्रामला इथं नाव देतो आहे न्यू क्लास डॉट जावा. एंटर द्या. का तुम्हाला बघा वी हॅव टू राइट अ प्रोग्राम टू डिस्प्ले दी डेट इन व्हेरियस फॉर्मॅट. सो फॉर दॅट पर्पज बघा जावा मध्ये आपल्याला काय करायला लागतं, तर जे काही सुरुवातीला हेडर फाइल्स असतात त्याने काय करायला लागतं, पॅकेजेस काय करायला लागतात, इम्पोर्ट करायला लागतात. आता मग बघा त्यासाठी आपण काय केलं, एक्सेप्शन हँडलिंग साठी आपण इम्पोर्ट जावा डॉट टेक्स्ट डॉट पार्स एक्सेप्शन ही पहिली हेडर फाईल घेतली. त्यानंतर डेट फॉर्मॅट, विविध डेट फॉर्मॅट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, डेट्स आणि जे काही मंथ्स आहेत ते डिस्प्ले करायचे आहे. मग त्यासाठी आपण काय केलं, दुसरी फाईल इम्पोर्ट केलेली आहे जावा डॉट टेक्स्ट डॉट सिम्पल डेट फॉर्मॅट. त्याच्यानंतर सिस्टमच्या डेट घेण्यासाठी जावा डॉट इटिल डॉट डेट. दिसताय का तुम्हाला? येस ऑर नो? यस सर. बघा त्यानंतर पुढची जी काही फाईल आहे जावा डॉट युटिल डॉट लोकल. बघा मग आता जावाचा प्रोग्राम कसा लिहितो आपण, सुरुवातीला आपण काय करतो, एक क्लास नेम घेतो. मग इथं आपण त्याचा जो काही ऍक्सेस स्पेसिफायर आहे बघा, पब्लिक, प्रोटेक्टेड, प्रायव्हेट, आठवतं का तुम्हाला? त्या आपण काय घेतलं, ऍज अ पब्लिक क्लास त्या ठिकाणी काय केला, डिक्लेअर केला. मग पब्लिक क्लास, क्लास नेम घेतला न्यू क्लास. त्यानंतर
आपण जी काही मेन मेथड आहे ती काय घेतली, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args. इथपर्यंत समजलं? समजतंय का मी काय सांगतोय ते? हो सर. हो सर. बघा, त्यानंतर आपण काय करणार आहे, आपल्याला विविध फॉर्मॅट मध्ये त्या ठिकाणी काय घ्यायचे आहे, डेट घ्यायची आहे. मग आपण काय करणार, डेटचा पहिल्यांदा काय करा सॉरी ऑब्जेक्ट क्रिएट करा. म्हणजे हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतात सांगा बरं. समोर आहे स्क्रीन वरती बघा. मग डेटचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी काय घेतलं आपण, डेट ऑब्जेक्ट नेम डेट इक्वल टू न्यू आणि डेट मेथड. दिसतंय का? इनबिल्ट जी काही मेथड आहे डेटची ती आपण घेतली. त्यानंतर बघा सिंपल डेट फॉर्मॅटर हा दुसरा ऑब्जेक्ट घेतला. स्क्रीन दिसत न्यू नाही. सिंपल डेट फॉर्मॅट. लोडिंग वर चालू. स्क्रीन नाही दिसत आहे का? एकच. आपण आपल्याला काय करायचं आहे तर राईट जावा प्रोग्राम टू डिस्प्ले दी सिस्टम डेट अँड टाइम इन व्हेरियस फॉर्मॅट ऍज शोन बिलो. खाली दाखवल्याप्रमाणे जे काही फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला दाखवायचं आहे. बघा आता त्यांनी काय केलेलं आहे तर करंट डेट कशा फॉर्मॅट आली पाहिजे, DDMMYY दिसतंय का? परत त्याच्यामध्ये स्लॅशने परत एकदा डॅशने या फॉर्मॅट मध्ये दिसतंय का? त्याच्यानंतर दुसरा फॉर्मॅट आहे डे मंथ डेट आणि इयर त्या फॉर्मॅट मध्ये. त्यानंतर तिसरा डेटचा फॉर्मॅट त्यांनी दाखवलेला आहे डे मंथ डेट टाइम IST स्टँड फॉर इंडियन स्टँडर्ड टाइम आणि परत शेवटी काय इयर त्या फॉर्मॅट मध्ये. त्याच्यानंतर परत दुसरा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे DD/MM/YY. पुढे मिनिट सॉरी हावर्स मिनिट आणि सेकंद PM आणि जो काही स्टँडर्ड टाइमचा फॉर्मॅट आहे त्यानुसार. त्याच्यानंतर पुढचा टाइमचा फॉर्मॅट दिलेला आहे त्यांनी हावर्स मिनिट आणि SS. त्याच्यानंतर वीक ऑफ इयर जो असेल तो, वीक ऑफ मंथ जो असेल तो आणि करंट डे ऑफ द इयर आणि त्या इयरचा तो कितवा मंथ आहे या फॉर्मॅट मध्ये. अशा पद्धतीने आपल्याला प्रोग्राम राईट करायचा आहे. त्याच्यात त्यांनी नोट दिलेली आहे यूज java.util.date अँड java.txt.simpleDate फॉर्मॅट. आणि अजून एक नोट त्या ठिकाणी टाकायची राहिली, एकच मिनिट बघा. मी परत प्रोग्रामच्या बाहेर जातो, ती नोट आपण तिथे इन कमेंट बॉक्स मध्ये टाकून घेऊया. बघा ती नोट अशी आहे, दिसली का? काय नोट M कॅपिटल M रिप्रेझेंट्स द मंथ अँड स्मॉल m काय रिप्रेझेंट करेल, दिसतंय? हो सर. हा. तर मग आता हे करत असताना मग आपल्याला पहिले तुमच्या असाइनमेंट लक्षात आली का काय करायचे आहे? क्वेश्चन. हो सर. येस ऑर नो? मग आता त्यांनी बघा जे सांगितलं, जसं मी मगाशी सांगितलं एक्सेप्शन साठी आपण पार डॉट एक्सेप्शन घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी जसं सांगितलेलं आहे util.date आणि सिंपल डेट फॉर्मॅट क्लासेस आहेत ते आपण काय केले त्या ठिकाणी इम्पोर्ट केले. त्याच्यानंतर बघा आपण एक क्लास घेतला, पब्लिक क्लास न्यू क्लास. क्लास डिक्लेअर करताना क्लास कीवर्ड पुढे क्लास नेम, त्याच्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, त्याच्यानंतर जी काही मेन मेथड आहे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args, त्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट कशासाठी, कोड लिहिण्यासाठी. मग आपण सुरुवातीला काय केलं, एक डेटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, डेट ऑब्जेक्ट नेम डेट इक्वल टू न्यू डेट. डेटचा इनबिल्ट जो काही फॉर्म मेथड आहे ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची ती मेथड घेतली आणि ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्याच्यानंतर बघा
आपण सिम्पल डेट फॉर्मॅटर त्या ठिकाणी डिक्लेअर केला. आता विविध जसे काही फॉर्मॅट आहे, आता पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी, क्वेश्चन जर तुम्ही केअरफुली वाचला तर काय सांगितलेलं आहे, डेट फॉर्मॅट मध्ये आपण ऍज अ पॅरामीटर तो फॉर्मॅट पास केला बघा, dd/mm/yy. पहिलं करंट डेट आपल्याला जी दाखवायची आहे त्याचा फॉर्मॅट लक्षात आला का इथं? हो सर. मग आता बघा, मग स्ट्रिंग str डेट कशासाठी, फॉर्मॅटर डॉट फॉर्मॅट डॉट डेट कशासाठी, वरती जो ऑब्जेक्ट घेतलेला आहे ती डेट घेण्यासाठी. त्याच्यानंतर ती डेट आपल्याला प्रिंट करण्यासाठी आपण काय घेतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन करंट डेट इज, त्याच्यानंतर प्लस str डेट कोणता, तो वरती जो काही स्ट्रिंग आपण घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग ती जी काही डेटची व्हॅल्यू आहे ती काय केली, स्टोअर केली, ती डिस्प्ले करण्यासाठी. मग करंट डेट इज, पहिली करंट डेट आपण अशा पद्धतीने डिस्प्ले केली, dd/mmyy. लक्षात आलं का पहिला मुद्दा? हो सर. त्याच्यानंतर बघा दुसरा फॉर्मॅट आपल्याला त्यांनी दिलेला आहे mm-dd आणि yy. आता कॅपिटल एम रिप्रेझेंट्स मंथ आहे बघा, म्हणून मग इथं कॅपिटल एम आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे, वरती पण आणि इथं पण. लक्षात येत आहे? सेम वे आपण काय केलं, फॉर्मॅटर मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट केला, मेथड पास केली, त्याच्यानंतर प्रिंट करण्यासाठी करंट डेट इज. लक्षात आलं का? मग सेम वे आपण काय करतो आहे, जितकेही फॉर्मॅट आपल्याला तिथं दिलेले असतील त्या हिशोबाने त्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, ऍज अ पॅरामीटर ते त्या ठिकाणी पास केला आणि प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी काय केली, प्रिंट केली, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन ने. दिसतंय का प्रत्येक याचं? हो बघा. सर. मग आता करंट डेट इज, एव्हरी टाइम देर इज अ डिफरंट फॉर्मॅट ऍज दे हॅव आस्क इन क्वेश्चन मध्ये विचारल्याप्रमाणे. मग अशा पद्धतीनं बघा आहे. लक्षात येत आहे का? हो सर. प्रत्येक याचं लाईन बाय लाईन एक्सप्लेन करायची गरज आहे का? तुमच्या लक्षात येईल सांगा. सर सांगा एकदा. यस बोल. हा बघा, ठीक आहे, आपण कुठपर्यंत आलो, mmddy पर्यंत. आता पुढचा फॉर्मॅट त्यांनी आपल्याला काय सांगितलेला आहे बघा, इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, वीकचं नेम सांगितलेलं आहे, मंथचं नेम सांगितलेलं आहे आणि काय सांगितलेलं आहे, इयर सांगितलेलं आहे. मग फॉर्मॅटर इक्वल टू न्यू सिम्पल डेट फॉर्मॅट मध्ये आपण पास केलं बघा, ई कशासाठी, त्याच जो काही डे आहे त्याच्या नेम साठी. लक्षात येत आहे का? त्याच्यानंतर डे हो सर. कॅपिटल एम कशासाठी, मंथ साठी, डी कशासाठी, डेट साठी, आणि वाय कशासाठी, इयर साठी. लक्षात येत आहे? इयर साठी. मग ती हो व्हॅल्यू सर. कशात, एसटीआर डेट मध्ये आपण काय करायची, सेव्ह करायची आणि परत प्रिंट करताना काय करायचं, करंट डेट इज, मग बघा प्लस एसटीआर डेट. लक्षात येत आहे? जी स्टोअर हो सर. केलेली आहे ते प्रिंट करायचं. आता पुढचा जो काही फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट मध्ये बघा, पुढचा काय फॉर्मॅट आहे, पुढचा फॉर्मॅट आहे डे, मंथ, त्याच्यानंतर डेट, टाइम, जो काही HHMMSS मध्ये त्या फॉर्मॅट मध्ये. लक्षात येत आहे बघा, हो सर. EMMDDHHMMSS. आलं लक्षात? सेम वे म्हणजे हो सर. जस्ट काय केलेलं आहे, सिम्पल डेट फॉर्मॅट मध्ये तो फॉर्मॅट पास करायचा, त्याची व्हॅल्यू कशामध्ये, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची, त्याच्यानंतर ते काय करायचं, तो व्हेरिएबल काय करायचा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट, ती व्हॅल्यू ऍक्सेस करून त्या ठिकाणी काय करायची, प्रिंट करायची. लक्षात येत आहे? हो सर. हा बघा, मग आता प्रत्येक फॉर्मॅट घेतल्यानंतर शेवटी काय करायचं, पहिली मेथडची कर्ली ब्रॅकेट क्लोज करा, नंतर क्लासची क्लोज करा. प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी एस्केप :WQ बाहेर पडायचं. त्याच्यानंतर बघा, प्रोग्राम जावा मध्ये सुरुवातीला आपल्याला कंपाईल करायला लागतो. कंपाईल करण्यासाठी काय करतो आपण, जावा सी स्पेस प्रोग्राम नेम डॉट जावा, बरोबर. मग आता जावा सी प्रोग्राम नेम आहे न्यू क्लास डॉट जावा,
बघा एंटर द्यायचं. जर काही एरर असेल तर तिथं शो करतं, एरर नसेल तर प्रोग्राम कंपाईल होतो आणि त्याचा बाईट कोड म्हणजेच क्लास फाईल त्या ठिकाणी काय होते, जनरेट होते. त्यानंतर रन करण्यासाठी काय करतो आपण, जावा स्पेस प्रोग्राम नेम, त्याच्या पुढे एक्सटेन्शन आपण घेत नाही. समजतंय का, दिसतंय? हो सर. हाऊ टू रन इट? यस सर. हा बघा, मग एंटर द्या. बघा आता त्याने जितके ते जे फॉर्मॅट्स आहेत त्या फॉर्मॅट मध्ये ठिकाणी काय केलं, डिस्प्ले केलंय का बघा. पहिला आहे बघा 9/12/2020, आजची तारीख बरोबर आहे. DDMMYY पण स्लॅशचा तो फॉर्मॅट. दुसरा डॅशचा, पण त्याच्यामध्ये अगोदर मंथ, नंतर डेट, नंतर इयर, त्याच्यानंतर करंट डेट बघा, वार वेन्सडे डिसेंबर 9/2020, वेन्सडे डिसेंबर इंडियन स्टँडर्ड टाइम जो असेल तो 10:21 जेव्हा आपण प्रोग्राम रन कंपाईल करून रन केला तेव्हाचा तो टाइम घेतो आहे. अशा पद्धतीनं तेच आउटपुट दिसेल. वर्षातला आहे. त्याच्यानंतर वीक ऑफ द मंथ, हा जो काही मंथ आहे या महिन्याचा तो दुसरा आठवडा आहे. आणि वर्षामधला कितवा दिवस आहे तर 344वा दिवस आहे. अशा पद्धतीने त्याने आउटपुट शो केलं. समजलं का, हाऊ टू टाईप, हाऊ टू कंपाईल हो अँड सर. हाऊ टू रन द जावा प्रोग्राम? येस सर. ओके. या असाइनमेंट मध्ये तुम्हाला काही अडचण? नो सर. Yes or no? नो सर. Oh, thank you. I hope that you have understand it. Okay.